मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो आपण आलेलो आता वेचले मैदानामध्ये आणि या मैदानात पहिल्यांदाच या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं। फार अप्रतिम असं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय संजय पोतेकर शेंद्रे यांचा आणि सातारा ज्वेलर्स यांचा अर्जुन आणि सोबत पाहला स्वराज 855। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल मैदान कशा रीतीने संपन्न झालं? मैदान सुंदर पार पडलं, चांगल्या पद्धतीने पार। गावच्या शेजारचंच मैदान शेंद्रे जवळ नाही, शेंद्रे जवळ आहे वेचलेच्या। कसं नियोजन करण्यात आलेलं? नियोजन अगोदरच करून ठेवलेलं। बर गावा शेजारचं म्हटल्यावर नियोजन चांगलं केलेलं। टॉपचा पायरा आहे स्वराज, पण आता चांगलं मैदान मारतोय। आता बघितलं आपण, मला वाटते 2025 मध्ये सलग गुलाल आहेत त्याचे। आणि अर्जुनचं करंट आता बघितलंच आणि पळातून त्यानं दाखवून दिला। काय सांग अर्जुन संदर्भात काय सांगेल? अर्जुन हा आम्ही जालन्यातनं घेतलेला आहे, आदत आहे। आता 5वं मैदान आहे आमचं। 5वं मैदान? हा, त्यात तीन ठिकाणी राहिला। कोरेगावला परवा दिवशी बागडवर 2 नंबर केला, त्याच्या अगोदर 3 नंबर केला आणि आज 1 नंबर। काय जालना साईडची बैल बघून घेतात आता बैलगाडी मालक, काय वेगळे पण काय जाणवते? स्पीड बाबत, काळी माती, कटनाचं रान। आणि आता तुम्ही म्हटलं तसं 5 मैदान खेळला तुम्ही, त्यामध्ये 3 मध्ये गुल आलाय। काय वैशिष्ट्यपूर्ण जाणवलं की बाबा हाच बैल मला घ्यायचा आहे असं? आम्ही तिथं जाऊन 2 वेळा मैदानात बघून घेतलेला आहे। बर हा, असं तिथं स्वतः पळताना बघितला, 2 वेळा गेलो आणि मग खरेदी केली आहे। हे गावचे शेजारचं मैदान नाही म्हटलं तर बऱ्यापैकी गावातली मेंबर, तुमच्या शेजारातले मेंबर, प्रेक्षक आले असतील इथं पाहण्यासाठी। काय दबाव वगैरे होता की घरच्यांच्यावर बैल कसा? नाही, गाडी आम्हाला पळणार माहितच होती। गाडी गट काढला तसंच आम्हाला कळालं की गाडी आज राहणार। बरं, किती वेळ गटामध्ये पाहिली? 18व्या गटामध्ये। 18व्या मध्ये। सेमी मध्ये किती? 1 नंबर सेमी। 1 नंबर सेमी। आणि फायनलला कोणत्या तासावर? 5 नंबर तास। म्हणजे आज नशीबच होतं म्हणावं मधून आलं म्हटल्यावर। तरी दादा अर्जुन चांगलाच पळतोय, हा नाद पहिल्यापासून आहे। म्हणजे संजय पोतेकर नाव घेतलं की बरीचशी बैल त्यांनी घडवलेत। काय सांगाल म्हणजे दावणीला एकूण बैल किती येतात? आता एकच आहे, पहिला गोट्या होऊन गेला, गोट्यानंतर हा गोट्या नंतर हा घेतलेला आहे। म्हणजे एक प्रकारे गोट्या गुरुज म्हणावं लागेल। गुरुज गोट्याच। फेऱ्याचं वगैरे नियोजन कसं असते की बाबा एखादं मैदान म्हटलं कशा रीतीनं संपूर्ण नियोजन करता मैदानाचं? आज आमचे नियोजन सगळं संजय पोतेकरच करतात। नियोजन सगळं टोटली त्यांच्याकडेच असते नियोजन। तुमचं नाव काय? सागर जगदाळे। तुम्ही काय बघता म्हणजे अर्जुनचं? सुट्टी सगळं म्हणजे काय असेल ते बाकीचं सगळं। सर्व मेंबर आले तर आज काय सर्वांची जरा प्रतिक्रिया घेत थोडे, काय आनंद काय आज? 1 नंबर केला म्हणजे पहिल्यापासून वाटत होतं बरंच। गाडी राहत होती पण 1 नंबर व्हायचा नाही। गोट्याच्या मागे बरीच बैल झाली पण 1 नंबर नाही। आज पहिल्यांदाच गोट्याच्या नंतर 1 नंबर दिला। त्या भरपूर अपेक्षा होती की आज 1 नंबर झालाच पाहिजे। 1 नंबर झाला, पहिलाच तसा केला होता। ड्रायव्हर कोण होता आज? भैया ड्रायव्हर। भैया ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? कारण एक कमी वय आहे त्याचं, पण कमी वयामध्ये त्यानं बरीचशी मजल घातली। गाडी चांगली आणतो, चांगली सांगावं लागत नाही गाडी आणायच्या। आणि पहिल्यांदाच आयोजन केलेलं या ग्रामस्थांनी वेचलेच्या, एक प्रकारे पहिलाच अनुभव आहे त्यांचा। तरी कशा रीतीनं 100% त्यांनी प्रयत्न केले। चांगलं नियोजन, चांगलं निकाल ओके दिले। निकालात काही गपलत नाही, काय नाही, कोणा अन्याय नाही, काय नाही, नियोजन चांगलं केलं। दादा आपल्या भागात जरा कमी मैदान होतात, जरा बरं वाटतं की बाबा आपल्या भागात एवढं चांगलं मैदान पार पडते आणि अशीच आता ही मैदान सुरू होते, अशीच बऱ्याच गावामध्ये मैदान चालू व्हावीत का? काय वाटतं? त्या बरोबर झाली पाहिजेत ना। आपल्याकडे मैदान शक्यतो कमी होतात कारण बागायत क्षेत्र असतंय ना, त्यामुळे रानाचा प्रॉब्लेम असतोय। बाकी फाटी कधी ताल लागते, काय प्लेन रान नाहीत आपल्या इकडे। म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना सातारा हे बैलगाडी क्षेत्राचं उगम स्थान आहे। बरोबर आहे आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त मैदान व्हावे अशी बैलगाडी मालकांची इच्छा आहे। झालीच पाहिजे ती। 100% झाली पाहिजे। दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच अर्जुन इथून पुढे पण मैदान गाजवत राहील। आता नियोजन कसं असणार आहे पुढचं काय? ते संजय पोतेकर त्यांच्याकडे नियोजन, बाकी कोण आहेत इंटरफेअर कोण काय करत नाही, त्यांच्या नियोजनात सगळं असतं। चालतंय, धन्यवाद दादा। या वेचले मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वराज 855। भैया नमस्कार। नमस्कार। काय जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय, काय आनंद आहे?
काय ना चांगला बोलतो बर. आणि जिथं लक्ष असते प्रेक्षकांचं आणि जिथं तुमची इच्छा असते तिथं केव्हाच नाराज नाही करत. आतापर्यंत आम्हाला नाराज गावाच केलं. बर. स्वराज संदर्भात काय सांगाल? कुठून घेतलेलं स्वराजला वगैरे आतापर्यंतचा इतिहास कसा राहिला स्वराज? सांगवलेल्या भागात लहान असताना आणलेला 5-6 महिन्याचा 25,000ची खरेदी. 25,000ची. म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं की तुम्ही जास्त नाही सांगितलं वगैरे. 25,000ची. बर. कशा पद्धतीने घडवलं त्याला? कसं काय म्हणजे त्याचा जीवन प्रवास कसा राहिला? एक 10 महिना झाल्यानंतर हा झोपला, घरीच फिरत होतो. बर. पहिल्या मैदानात काढला तेव्हा त्याने पहिल्याच मैदानात गट काढला. आता 2025 ला सलग गुलाल करणारा बैल आहे. किती एकूण गुलाल झाले? कारण जाईल त्या मैदानात गुलाल 25 एक गुलाल झाले 2025 ला. ठळक मैदान कुठली अशी म्हणजे? आता कोरेगावला 1 नंबर केला, हजारमाची. बर. पैशीला 1 नंबर केला तिकडे 1.5 लाखाचा. घरनी केला 1 नंबर केला आदत घेऊन. बर. आज नियोजन म्हणजे कशा रीतीने करण्यात आलेलं? कारण अर्जुन पोतेकर सरांचं आहे, चांगलं पळतंय वासरू. आता जालन्यावरनं घेतले ते 5च मैदान खेळले. कसं म्हणजे एक नवीन पायरा करण्यात आला आज? जुना संबंध आहे त्यांचा आमचं. बर. त्यांचा फोन आला, एका शब्दावर दिला पाहिजे. बर. आणि आता सध्या नियोजन कसं करताय मैदानाचं स्वराजचं? कारण दाट मैदान आहेत बघताय तुम्ही, रोज मैदान रोज 3-4 दिवसाची आपण काढतो, पण काय जसं संबंध द्यावं लागतं माणसाला भागातल्या. म्हणजे असं काय नाही की बाबा जास्त दाट वगैरे पळवत, असं 3-4 दिवसाचा गॅप देतेच. काय सांगाल? स्वराज सर्व साध्य करतोय. फॅमिलीमध्ये काय वातावरण आहे? कसं काय नाही, सगळ्यांना आनंद असतो. हा. पहिला विरोध होता घरात ना, आता काय विरोध नाही. काय घरचे काय म्हणायचे? कसं काय? घरचे नाची नको ना आपल्याला, पण आता बैल पाहायला लागल्यावर काय नाही म्हणत. सर्व बैल पळल्यावर सर्व साध्य होते आहे सर्व साध्य होत. का आता काय म्हणतात घरातले? आता पळव म्हणतात काय विषय विचारतच नाही. कुठल्याही अड्ड्यात जावं, काय प्रॉब्लेम नाही. आज कोणाला समर्पित करायला आजचा विजय? काय त्याला स्वराजला. भविष्यामध्ये दिसेल का आम्हाला ही जोडी पाहता? दिसेल ना 100%. चालतंय. धन्यवाद. हे ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशा रीतीने गाडी पाहिली आजची? आज 3 फेऱ्या गाडी चांगलीच पाहिली आणि 3 फेऱ्या गाडीमध्येच पाहिली. बर. कसं वाटतंय? 17 भागात मला वाटते बरेच वेळा येत असतो, पण बरेच दिवसानंतर 17 भागात गाडी चालवायला आलायस. कसं वाटतंय? काय गाडी म्हणजे चांगलीच पाहिली 3 पण फेऱ्या, मैदान पण चांगलं झालं. बर. सातारकरांचं प्रेम कसं वाटतं? नाही, प्रेम चांगला आहे. हा. आणि असंच प्रेम कायम राहावं. बर. आणि एक प्रकारे अर्जुन जालन्यावरून घेतलाय त्यांनी. आता अर्जुनच्या पळा संदर्भात काय सांगशील? कशा पण म्हणजे पब्लिकला पोहतोय, आतून पण पोहतोय, पब्लिकला जेवढा येईल तेवढा जास्तच पोहतोय. बर. आणि त्यांनी पण फेरं चांगलं पाहिला. धामनेरचा स्वराजचे 25 गुलाल झाले या 2025 ला. त्याबद्दल काय सांगशील? कारण एक बैलाची वैशिष्ट्य पूर्ण असतात प्रत्येक, त्याचं काय वेगळं जाणवतं म्हणजे? असं 25 गुलाल झाले, त्यातलं एक 12-13 गुलाला मीच गाडी आणल्या त्याची. बर. स्वराजची. पण जेवढा म्हणजे तो गाडी तर कडची एखादी चांगली असली तर तो ओव्हरटॅक करून देत नाही गाडी. बर. आणि निकाला लय हवरा बैला तो. प्रणव ड्रायव्हर पण आहेत आपल्या समोर. या गुलालासाठी सर्व झटायचे काम. आज कोणत्या गाडीवर होतं? कसं काय? आज आपलं सोनागावचा तेजा होता. आपण दिलेलं वासरू आहे बोरवाया. बर. किती नंबर गेला? शेवट झाला नंबर जरा वासरू. बर. बर. तरी मैदान कशा रीतीने संपन्न झालं? भारी वाटलं का? म्हणजे आपल्या भागात मैदान सुरुवात झाली. मैदान 1 नंबर झालं. हा. काही रिक्सर झाले. बर. प्रणव ड्रायव्हर, आपल्या भागात मैदान व्हायला पाहिजेत का जास्ती? म्हणजे 17 भागात. हा. होत नाही. हा. बऱ्यापैकी कमी, म्हणजे आपल्या भागात जरा कमी मैदान होते. आणि एक प्रकारे गाडीनं स्वराज आणि अर्जुननं 1 नंबर केला. त्या गाडी संदर्भात काय सांगशील? कशा रीतीने गाडी? बर. भैया एकत्र असता, कायम एकत्र असता, ऋषी पण आहे. कसं बघता म्हणजे हार उद्या पराभव उद्या कसं पाहता? म्हणजे चर्चा काय असते? काय नाही आपले. हा. व्यवस्थित असतं. बर. 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 हार जिथे काय नशिबाचे. पण मित्र काय कायमच कायम पाहिजे ना. बर. गाड्या हा नाही बसल्या की काय नाही, बाहेर आलं की जोडल्या. संबंध आपलं सगळ्याचं संबंध जपले तर बैलगाडी क्षेत्र आहे, नाही तर काहीच नाही. तरी भैया आता कसं काय कुठल्या मैदानात दिसणार का? रोज आहेच मैदान? रोज मैदान चालू आहे. बर. बर. चालतंय. धन्यवाद.